नमस्कार मैत्रिणो, मी संगीता. चला आज काय बनवायचं हे बघा. आज मस्त इथं 5-6 शिमला मिरची घेतलेल्या आहेत. अगदी कवळी लसलशीत, अगदी लहान साईजची आणि पातळ कातड्याची ही शिमला मिरची आहे बरं का. पाहू शकता मैत्रिणी तुम्ही. आणि खरंच खूप छान आहे ही. भाजी बी त्याची खूप जेवढं पातळ कातडं असतं ह्या शिमलाचं, तेवढी ती भाजी खूपच छान होती. मग पहा आपल्याला आज ही भाजी कशी बनवायची मैत्रिणी. अगदी मस्त अशी रेसिपी बनवायची की अगदी सगळ्यांना आवडेल. आता हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला तिला मस्त अशी कट करून घ्यायची आहे बघा. वरून तिचं बुडूक कापलेलं आहे मी. आणि हे जे बिया असतं ना, बियाचा आतला गोंडा हा असा काढून घ्यायचा, अलगद काढून घ्यायचा की आपली शिमला मिरची अगदी जसून तशी राहते बघा. आणि कातडी बी बघा किती पातळ आहे त्याची. आणि स्वच्छ इथं धुवून मी घेतलेली आहेत पहा मस्तपैकी. चला आता इथं पुढं वाटण्याची तयारी करूया. इथं थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. आणि खरंच ही एकदम झटपट उरकणारी शिमला मिरची आहे आणि साधी सिंपल सोपी. अगदी सहज कुणी अशी पटकनी करू शकतात डब्यासाठी मैत्रिणी. खूप छान आहे. इथं 5-6 मिरच्या टाकल्यात आणि हा ओला लसूण, गावरान लसूण आणि मस्त अशी कोथिंबीर टाकायची पहा. खायला बी खूप छान लागते, चटकदार मस्तपैकी अशी लागते ही. आणि होती बी खूपच झटकनी. आबडधोबड मी वाटून घेतलेलं आहे पहा, लय बारीकही नाही. आता इथं हे शिमला मिरची मी ठेवलेल्या आहेत ताटात आणि टॅमॅटोसुद्धा ठेवला आहे फोडणीला हे बघा. आता इथं मोहरी टाकली मैत्रिणी, जिरीही टाकली. छान अगदी तेलाचीच कढई होती त्याच्यामुळं मी त्याच्यातच भाजी करणार आहे, पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला हे टॅमॅटो याच्यात टाकून द्यायच्यात. टॅमॅटो चांगले सॉफ्ट होईस्तोपर्यंत हे बघा असे मस्त टॅमॅटो टाकून दिलेत. आता हा टॅमॅटो पूर्ण आपल्याला परतून घ्यायचा आहे बरं का. असा हलवायचा आहे एकदा आणि चांगला परतच तोपर्यंत दुसरी प्रोसेस आपल्याला करायची आहे इकडं बघा. इथं आता संपूर्ण हे वाटण मी ताटात ओतून घेणार आहे, पाहू शकता मैत्रिणी. अगदी पुसून घेणार आहे. आता मी त्याच्यात थोडीशी हळद टाकणार आहे, पाहू शकता. इथं थोडासा मटण मसालासुद्धा टाकणार आहे की छान अगदी चव येते. आणि अर्धा चमचा धना पावडर टाकणार आहे पहा. आणि आपल्याला आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे बरं का. जास्त काही सामग्री टाकायची नाही आपल्याला मैत्रिणी, एवढंच टाकायचे, पाहू शकता. पण खरंच खूप चटक मटक अशी ही मिरची लागते, खायला बी खूप छान. आणि मस्त तिला आपण जसा आपला डब्बा अगदी ठासून असा भरतो ना, तशी तिला ठासून भरायची. डब्बा भरतो तसाच हे बघा, पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची भरून घ्यायची बघा. पहा मी कशी एकदम दाबून अशी मिरची भरलेली ही. सगळ्या मिरच्या आपल्याला अगदी अशाच भरायच्यात बरं का. हे बघा इथं दुसरीही घेतली, तीही मी तुम्हाला दाखवते बघा. मैत्रिणी व्हिडिओ अजिबात बंद करू नका, अगदी शेवटपर्यंत पहा की ही मिरची मी कशी भरते आणि कशी होती अगदी लवकरच 5 मिनटाच्या आत तयार. पहा तुम्ही, खायला बी अप्रतिम, खूप छान. पहा आता इथं मी सगळ्या मिरच्या तुम्हाला अगदी भरून दाखवल्यात हे बघा. आता या सगळ्या भरून झाल्या. इथं टॅमॅटो बी आपले छान परतलेत बरं का, पाहू शकता. आता ही मिरची आपल्याला टाकायची आहे इथं कढईमध्ये हे बघा. अशा पद्धतीने ही मिरची टाकून द्यायची.
मस्त अशी परतून घ्यायची पहा. वरून कोथिंबीरही टाकली, भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे मी. हे बघा, नाही त्याच्यातलं सांडणार नाही, काही होणार मिरची हलवली तरी. हे बघा, मस्त अशी फ्राय करून घ्यायची तिला. आणि अगदीच थोडंसं अर्धा कप पाणी टाकणार आहे, म्हणजे काय होईल, आपल्या त्या मसाल्यामध्ये ते पाणी जाईन आणि सगळी का अशी चव पांगन. हे बघा, अशा पद्धतीने भांडं इसळून त्याच्यात टाकले. चला आता 5 मिनटं झाकण ठेवूया. 5 मिनटांनी पुन्हा पाहूया. अगदी मिरची छानच शिजत आलेली आहे, पण एकदा खालवर तिला करूया मस्तपैकी. हे बघा, अशा पद्धतीने खालवर करायची तिला, अगदी छान. खूप छान लागते मैत्रिणींनो. एकदा अशा माझ्या पद्धतीने तुम्ही करून पहा आणि खाऊन पहा आणि मग मला सांगा की तुम्ही कुठून बोलता, काय बोलता. मलाही कळेन माझा व्हिडिओ कुठे कुठे पोचला आहे, कोणत्या गावात पोचला आहे. आता आपण पुन्हा 1 मिनटं झाकण ठेवूया. 1 मिनटानंतर पुन्हा पाहूया. आपली ढोबळी तयार झालेली आहे पहा, छानच मस्तपैकी झालेली आहे आणि अगदी चांगली फ्राय झालेली आहे पहा. चला आता मी तुम्हाला ही ढोबळी काढून दाखवते मैत्रिणींनो. एका वाटीमध्ये आपण ही ढोबळी काढून घेऊया. छान अशी झालेली आहे. शिमला मिरची आपली भरलेली. पहा, काय सुंदर दिसते का नाही. तुमच्या डब्यासाठी किती छान आहे. ना सांडायचं झंझट ना काही. आता मी इथं एक ढोबळी घेणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि तुम्हाला अगदी कट करून दाखवते की त्याच्यातला मसाला जसून तसा आहे. खूप गरम आहे, चटके वाजतात. पहा, काय सुंदर दिसते का नाही. पहा मैत्रिणींनो, एकदा जर आवडली, एक लाईक, एक सबस्क्राईब करा. अगदी माझा नवीनच चॅनल आहे मैत्रिणींनो, मला सपोर्ट करीत जा. आणि आजची भाजी कशी वाटते तीही सांगा. चला मैत्रिणींनो, आपण उद्या भेटूया. बाय.